नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी भाग 1 याच्यामधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे। आणि दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो महत्त्वाचा भाग आहे, तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, मी 5 मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे इथे लिहून ठेवलेले आहेत। बघा, या चॅप्टरमध्ये फक्त या 5 मुद्द्यावरच आधारित काय परीक्षेला प्रश्न असतात, जसे की आपली इलिमिनेशन मेथड आहे, नंतर ग्राफिकल मेथड आहे, त्याचबरोबर सेकंड डिटर्मिनंट किंवा आपण क्रेमरचा रूल म्हणतो, त्याच्यानंतर रिड्युसिबल इक्वेशन आहे आणि नंतर आहे तुमचे वर्ड प्रॉब्लेम। तर हे एकंदरीत कशा प्रकारे ह्या ज्या आपल्याला हे जे काही 5 महत्त्वाचे मुद्दे दिले ते कशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याच्यावर आधारित उदाहरण कशा प्रकारे सोडवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असेल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला आहे आपली एलिमिनेशन मेथड किंवा आपण याला मराठीमध्ये चलाचा लोप करणे असंही त्याला आपण म्हणतो। मग एक नंबरची जी मेथड आहे ती आहे एलिमिनेशन मेथड। मग एलिमिनेशन मेथड मध्ये काय करत असतो, तर जे चल असतात आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मध्ये काय असते, तर लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मध्ये जे समीकरण असतात त्याच्यामध्ये काय केला जातो, दोन चलाचा वापर केला जातो आणि ती दोन चल कुठली, x आणि y। मग ही जी x आणि y ही जे दोन चल आहेत, ही जे दोन व्हेरिएबल आहेत, यांचा इथे कशामध्ये समीकरणामध्ये वापर केला जातो। मग याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो काय आहे, तर आपल्याला माहिती आहे ax + by + c = 0। हा काय तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे। म्हणजे इथे बघा, इथे x आणि y हे काय तुमचे व्हेरिएबल्स आहेत, नंतर a b आणि c हे काय आहेत, तर हे आहेत तुमचे रियल नंबर्स। म्हणजे a b आणि c च्या जागी काय येणार, तर संख्या येणार। हा झाला याचा स्टँडर्ड फॉर्म कशाचा, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचा। नंतर जसं की मी सांगितलं a b आणि c ह्या काय रियल नंबर आहेत, म्हणजे a b c च्या जागी संख्या येणार। x आणि y हे काय तुमचे, x आणि y हे आहेत तुमचे चल। म्हणूनच याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणलेलं आहे। कारण काय, तर इथे x आणि y असे दोन चल आलेले आहेत, म्हणून याला आपण काय म्हणलेलं आहे, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल। म्हणजे हे रेषेची इक्वेशन असणार आहेत, लाईनची इक्वेशन असणार आहेत, ज्याच्यामध्ये दोन चलाचा वापर करण्यात आलेला आहे। आता बघा, इथे जसं की समजा आपण एक जर उदाहरण घेतलं तर 2x + 3y, सपोज असं एक उदाहरण घेऊ आपण, बरोबर 4 असं एक उदाहरण घेतलं आपण। तर बघा, इथे x आणि y जशाला तसेच आहे, फक्त इथे एबीसी च्या जागी काय 2 3 4 कुठलीही संख्या येऊ शकते। फक्त इथे काय, तर एबीसी तुमचे रियल नंबर आहे, त्याच्या जागी काय येणार, संख्या येणार। मग आता सुरुवातीला आपण एलिमिनेशन मेथड बघत आहोत। मग एलिमिनेशन मेथड मध्ये काय करायचं आहे, तर चलाचा लोप करायचा। चलाचा लोप करायचा म्हणजे काय करायचं, चल इलिमिनेट करायचं, किंवा आपण त्याला असं सरळ साध्या सोप्या भाषेत असं म्हणू शकतो की चलाला काय करायचं, कॅन्सल करायचे, काट मारायचे। मग पहा, इथे जसं की इक्वेशन नंबर 1 आपण याला देऊ किंवा याला म्हणू, किंवा हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि जे की आहे 2x + 3y = 4। नंतर समजा इथे आपण दुसरे इक्वेशन घेऊ 3x + 5y = 9 अशा प्रकारचं। मग आता इथे पहा, इथे तुम्हाला इक्वेशन नंबर सेकंड याला देऊया, इथे तुम्हाला मी बाय प्रोसेस उदाहरण समजून सांगण्याचा प्रयत्न तर करणार आहेच, परंतु आपल्याला प्रत्येक उदाहरण बाय प्रोसेस हे न जाता आपण एकंदरीत काय करणार आहोत, तर एलिमिनेशन मेथड कशा प्रकारची आहे हे समजून घेणार आहोत, त्याचबरोबर अदर जे मेथड आहेत ते आपण। मग बघा, आता इथे काय करायचंय, तर एलिमिनेशन मेथड मध्ये कधी पण लक्षात घ्यायचंय की तुम्हाला एका चलाचा काय करायचं आहे, लोप करायचा आहे। म्हणजेच काय करायचं, एक चल तुम्हाला एलिमिनेट करायचं, काढून टाकायचं, हे मी आधी पण सांगितलं। मग आता इथे जर तुम्हाला इक्वेशन मध्ये सपोज इक्वेशन, आता हे इक्वेशन नंबर 1 नसतं आणि दुसरं एक इक्वेशन असतं की बाबा 4x + 5y = 8 अशा प्रकारचं समजा इक्वेशन असतं। तर बघा, इथे 5y आणि इथे पण 5y, मग इथे सरळ सरळ तुम्ही काय करू शकत होता, किंवा हे 5y याचा तुम्ही काय करत होते, काय करू शकत होते, तर 5y चं एलिमिनेशन करू शकत होते। आणि या इक्वेशनची, दोन्ही इक्वेशनची काय करायला लागली असते तुम्हाला, साहजिकच काय, तर तुम्हाला यांची वजाबाकी करायला लागली असती। याची जर वजाबाकी केली तर 5y मधून 5y गेले तर 0 राहत होता, म्हणजे एक चल आपलं काय होत होतं, ते एलिमिनेट होत होतं। परंतु हे झालं जर कशासाठी, हे झालं कशासाठी, तर हे जर समजा तुमचे काय असतील, चल जर सारखे असतील तर हे तुमचं जर चलाला लागून जी संख्या आहे ती जर सारखी असेल तर,
पण आता इथे चलाला लागून जी संख्या आहे ती वेगवेगळी येते, 3 आहे तिथे 5 आहे. सुरुवातीला जर बघितली इथे 2 इथे 3, मग अशा वेळेस काय करायचं, तर तुम्हाला जर समजा वायची टर्म जर काय करायची असेल, एलिमिनेट करायची असेल, इथे 5 आहेत तर 5 ने या पूर्ण इक्वेशनला गुणणं, इथे 3 आहेत तर या इक्वेशनला पूर्ण 3 ने गुणणं. बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या इक्वेशनला गुणतो तर त्यावेळेस त्याच्या प्रत्येक टर्मला, प्रत्येक पदाला, बघा ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, प्रत्येक पदाला गुणायचं आहे. नाहीतर तुमचं गडबडीमध्ये काय होऊ शकतं, तर गडबडीमध्ये आपण याला जर समजा आपण 5 ने गुणायला गेलं किंवा 3 ने गुणायला गेलं तर 3 गुणिला 2 6 आणि x लिहितो, नंतर 3 ला पण गुणतो, पण इथे 4 ला गुणून जायचं राहतं. म्हणून इथे व्यवस्थित आरामात लक्षात घेऊन ह्या गोष्टी करायच्या आहेत. जर समजा असं लिहिलं इथे समोर की मल्टिप्लाय इक्वेशन, बघा सोपी एक पद्धत सांगतो, मल्टिप्लाय इक्वेशन किंवा इक्वेशन 1 ला कितीने गुणणार आपण, तर बघा इथे 3 ने गुणू. ठीक आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 असं लिहिलं ना तर काय करायचं, इक्वेशन 1 जे आहे ना ते काय करायचं, खाली लिहून घ्यायचं. बरं का, परत खाली लिहून घेणार 2x + 3y = 4 आहे ना. आता ही प्रॅक्टिस जर असेल तुम्हाला अशा प्रकारची तर काय होतं तुमचा, म्हणजे तुम्ही फास्ट मध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर आता बघा 3 ने प्रत्येक पदाला गुणायचंय. बरं, त्याच्यामुळे काय करायचंय, तर प्रत्येक वेळी लक्ष ठेवायचं किंवा 3 ने मी सुरुवातीला काय करणार, 2 ला गुणणार, किंवा मग इथे तुम्ही असंही लिहू शकता, याच्या समोर 3 गुणिला, इथे पण 3 गुणिला आणि इथे पण गुणिला 3 असंही लिहू शकता. परंतु ही थोडीशी मला तरी वाटते की बाबा ह्याच्यामध्ये थोडासा तुमचा वेळ जाऊ शकतो लिहिण्यामध्ये. बघा तुम्ही म्हणाल की सर इक्वेशन लिहायला वेळ जाणार नाही का, आणि जर गुणिला असं लिहित आहोत तरच वेळ जाईल का, तर तशातला भाग नाही. परंतु जर तुम्हाला सुरुवातीलाच इक्वेशन वाचलं तर लगेच तुमच्या लक्षात असायला पाहिजे की इक्वेशन काय आहे आणि तुम्ही फटकन ते लिहून टाकायला पाहिजे. मग बघा इथे एक तर तुम्ही त्याच्या समोर पण लिहू शकता, किंवा मग आता इथे वर दिलेला आहे ना 3 आहे ना, तर मग व्यवस्थित लक्षात ठेवून किंवा 3 नावाला काय करायचं, 2 ला गुणायचं, मग 3 दोन्ही 6 x होतील, नंतर प्लस 3 त्रिक हे 9y होतील, आणि बरोबर 4 गुणिला 3 हे होतील 12. अशा प्रकारे आता बघा हे इक्वेशन आपण काय केलेले, चेंज केलेले. आता बघा इथे एका इक्वेशनला गुणल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे जे आपलं दुसरं इक्वेशन आहे, बघा कुठलं दुसरं इक्वेशन, 3x + 5y, याला आपल्याला काय करायचं आहे, तर या 3x + 5y = 9 ला आपल्याला काय करायचं, 2 ने गुणायचं. मग इथे आणखी एक काम करू शकता, अँड इथे समोर लिहून, किंवा मग तुम्ही इथे खाली पण लिहू शकता की बुवा आणि जर तुम्हाला थोडासा जर वेळ वाचवायचा असेल तर वेळेसाठी मी म्हणतो की मल्टिप्लाय इक्वेशन 1/3, आणि इथेच म्हणजे इथे परत तुम्हाला मल्टिप्लाय इक्वेशन असं लिहायचं काम पडणार नाही. मग इथेच काय करायचं, वर अँड आणि इक्वेशन किंवा समीकरण 2 बाय कितीने गुणायचं सांगितलेलं आहे मी, बघा इक्वेशन नंबर 1 ला 3 ने गुणले आणि इक्वेशन नंबर 2 ला मी कितीने गुणणार, तर 2 ने गुणणार बाय 2. नंतर परत एकदा इक्वेशन लिहून घ्यायचं. नाहीतर मग जर तुमची प्रॅक्टिस झालेली असेल तर तुम्ही सरळ सरळ काय करू शकता की डायरेक्ट इथे भाग देत आहे ना, तर हे इक्वेशन एक बोट असं याच्यावर ठेवायचं आणि नंतर गुणणार किती येणार बाबा, तर 3 न गुणणार, मग 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चूक 12 झालं. नंतर 2 ने या इक्वेशनला गुणणार, म्हणजे 3 गुणिला 2 6x प्लस 2 गुणिला 5 हे होते तुमचे 10y, बरोबर हे 2 गुणिला 9 9 2 18. असे दोन इक्वेशन आपल्याला काय होतील, 99 होतील. मग याला इक्वेशन नंबर 3 देणार आणि याला इक्वेशन नंबर 4 देणार. आता इलिमिनेशन मेथड तुमची इथे आता मी डायरेक्ट करणार बघा, पण तुम्हाला काय करायचं, बाय प्रोसेस जायचं आहे आणि नंतर लिहायचं आहे की आता काय करणार, 6x 6x झाली, सारख्या दोन संख्या आलेल्या आहेत, तर इथे काय करणार, या दोनही इक्वेशनचा काय करणार, सबट्रॅक्शन करणार, दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करणार. वजाबाकी करताना बघा इथे काय आहे, तर मोठ्या संख्या पाहून घ्यायला पाहिजे. ही 18 आहे, हे 10 आहे, आणि इथे 12 आहेत आणि इथे 9 आहेत. मग काय करायचं, या इक्वेशन मधून हे इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. बघा कारण काय, जर समजा या इक्वेशन मधून या इक्वेशनला जर सबट्रॅक्ट केलं तर तुमच्या परत मग मायनस मध्ये त्या किमती येणार, परत मग थोडं तुम्ही कन्फ्युज होणार. त्याच्यामुळे सुरुवातीला लक्ष द्यायचं, इकडची जरी संख्या सारखी नसेल ना, किंवा इकडची जरी कमी जास्त जर असेल ना, समजा ही संख्या कमी जास्त आहे, समजा 10 वर आहे
तर काय हरकत नाही, परंतु या संख्येवर थोडंसं लक्ष द्यायचं जेणेकरून ते तुम्हाला सोपं पडेल. मग या दोघांची जर सबट्रॅक्शन केली, दोघांची जर वजाबाकी केली, तर मी काय करत आहे, तर इक्वेशन 4 मधून 3 वजा करत. पण तुम्ही असंही लिहू शकता की सबट्रॅक्ट इक्वेशन, किंवा तुम्ही समीकरण 3 वजा 4 4 वजा 3 असंही करू शकता. ज्यावेळेस तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी मराठीमध्ये लिहिता, तर तिथे समीकरण 4 वजा 3 म्हणजे असं इक्वेशन असं 4 टाकायचं आणि वजा इक्वेशन 3 असं टाकलं तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला 4 मधून 3 की 3 मधून 4, नाहीतर मग लिहिताना काय करते माणूस की बाबा इक्वेशन 3 मधून समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करून 4 मधून 3 वजा करायचं असते, तुम्ही 3 मधून 4 वजा असं लिहिता. तर त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं की बाबा 4 आहे आणि 4 मधून मला काय करायचं, इक्वेशन नंबर 3 काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. मग सबट्रॅक्ट करताना तुम्हाला माहिती आहे की खालचे चिन्ह हे काय होतात, चेंज होतात आणि हे पूर्ण पॉझिटिव्ह आहेत, म्हणून इथे काय होणार, पूर्ण निगेटिव्ह होणार. आणि नक्कीच लक्षात ठेवायसारखं आहे की जिथे निगेटिव्ह असणार, वजाचं चिन्ह असणार, तिथे काय होणार, पॉझिटिव्ह होणार. मग बघा हे 6 एक कॅन्सल होतात, म्हणजे 0 होतील. 0 गुणिले x म्हणजेच काय, ही टर्म होती, 0 ही झाली इलिमिनेट. आणि नंतर इथे आपण काय करत आहोत बघा, आता हे थोडंसं उलट आहे बरं का, या इक्वेशन मधून हे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करत आहोत, किंवा मी हे इक्वेशन असं वर लिहून घेतो, 10y बरोबर 18, म्हणजे तुम्हाला कळेल. आता बघा ही इक्वेशन नंबर आहे तुमचं 4. आता 4 मधून 3 वजा करत, ठीक आहे. आता बघा इथे ही टर्म झाली इलिमिनेट, नंतर 10y मधून 9 जर y गेली तर ते राहतात तुमचा 1y, म्हणजे काय, तर y बरोबर. आणि 18 वजा 12 म्हणजे झाले तुमचे 6, म्हणजे y ची किंमत जी आलेली आहे तुमची 6. आणि याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला माहित असेल, y ची जी किंमत आलेली कुठल्याही काही इक्वेशन मध्ये टाकायची आणि नंतर त्याचं काय करायचं आहे, y ची जी किंमत आलेली ती टाकून तुम्हाला x ची किंमत काढायची. तर अशा प्रकारे ज्या छोट्या छोट्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, आणि तुम्हाला थोडासा वेळ पण अशा प्रकारे जर केलं तर तुमचा वेळ पण काय होईल, थोडासा वाचेल. आता याच्यानंतर आहे आपली ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथड थोडीशी समजून घेऊया. आता ग्राफिकल मेथड बघूयात. बघा ग्राफिकल मेथड म्हणजे काय, तर तुमची आलेख पद्धत. आता आलेख पद्धतीमध्ये पण एकंदरीत मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधले जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही तुम्हाला गणित पेपरमध्ये विचारतील, तर याच्यामध्ये शेवटी तुम्हाला ऍट द एंड तुम्हाला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. एवढी गोष्ट काय करायची, तुम्ही लक्षात ठेवायची पक्की की आपल्याला काय करायचं आहे पूर्ण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. तर आपल्याला फक्त शेवट x आणि y च्या किमती काढणं एवढाच याच्यामध्ये काय आहे, तर पार्ट आहे. बघा ग्राफिकल मेथड. आता ग्राफिकल मेथड मध्ये काय आहे, तर ग्राफ जो आहे तो आपल्याला वापरायचा आहे. आणि याच्यासाठी पण काय करायलेले असतात, तर याच्यासाठी पण आपल्याला 2 इक्वेशन दिलेले असतील, आणि या 2 इक्वेशन मध्ये त्या 2 इक्वेशनचा आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ करायचा. मग बघा आता सपोज असं इक्वेशन आहे की बाबा 13x प्लस 9y इज इक्वल्स टू 50, अशा प्रकारचं इक्वेशन आहे सपोज. नंतर दुसरं एक इक्वेशन आहे, समजा तुमचं समजा सोपं इक्वेशन घेऊ आपण, 8x प्लस 2y इज इक्वल्स टू 40, अशा प्रकारचं समजा काय दुसरं इक्वेशन आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ग्राफिकल मेथड सोडवता, ग्राफिकल मेथडने सोडवता, त्यावेळेस तुम्हाला एक तर काय असेल, याच्यावर एखादी ऍक्टिव्हिटी असू शकते, ऍक्टिव्हिटी बेस असू शकतो हा क्वेश्चन, किंवा जर ऍक्टिव्हिटी बेस जरी नसेल तर तुम्हाला काय केलेले असतील, काही किमती दिलेल्या असतील समजा. तर इथे तुम्हाला एक काय करायचं, छानसा असा एक टेबल तयार करायचा आहे. बघा इथे x च्या किमती घ्यायच्या, नंतर y च्या किमती घ्यायच्या, आणि नंतर इथे x, y च्या किमती घ्यायच्या. पहा आता इथे जास्तीत जास्त मॅक्झिमम काय करायच्या, 2 ते 3 किमती जरी घेतल्या तरी बस झालं. बरोबर, हा ॲक्युरेसीसाठी तुम्हाला 4 घ्याव्या लागतील, परंतु जर परीक्षेमध्ये थोडासा वेळ तुम्हाला वाचवायचा असेल तर 3 जरी तुम्ही काय केले, 3 जरी किमती जर घेतल्या तर तुम्हाला काय होऊ शकतं, तो ग्राफ ॲक्युरेट येऊ शकतं. म्हणून आपण इथे काय करू, तर 3च किमती घेऊया. मग बघा आता इथे किमती घेताना काय करायचं आहे, तर
तुम्हाला जर सपोज एखादी किंमत दिलेली आहे, समजा 1 ही किंमत दिलेली आहे, मला y ची किंमत काढायची, किंवा इथे तुम्हाला 3 दिलेले आहेत है ना y ची किंमत, आणि तुम्हाला काय करायची आहे, तर तुम्हाला इथे x ची किंमत काढायची सपोज है ना. तर आता हे काय करायचंय, तुम्हाला दोनही इक्वेशन साठी करायचं आहे. मग आता हे दोनही इक्वेशन साठी करायचं असताना सुरुवातीला काय करायला लागणार तुम्हाला, तर तुम्हाला कुठल्याही एका इक्वेशन साठी, समजा सपोज आपण हा चार्ट जो आहे तो आपण करणार आहे इक्वेशन नंबर 1 साठी तयार. मग इक्वेशन नंबर 1 साठी जर हा चार्ट तयार करत असू तर काय करायचंय, व्यवस्थित इक्वेशन लिहून घ्यायचं. किंवा 13x + 9y = 15 असं इक्वेशन घेतलं लिहून. मग सुरुवातीलाच काय केलेलं आहे, इथे एक आपल्याला दिलेला आहे ना, तर एक दिलेला असल्याच्या नंतर आपल्याला इथे एकच घेणार आहे. म्हणजे काय करायला लागणार, किंवा पुट करा, पुट x = 1 इन इक्वेशन 1. मग इथे जर एक जर ठेवला तर इथे इक्वेशन मध्ये बघा 1 च्या जागी आपल्याला 1 ठेवायचं, म्हणजे हे 13 × 1 म्हणजे 13x, आणि इथे बाकीचा पार्ट जशाचा तसा 9y = 50. त्याच्यानंतर आता बघा इथे 1 ची किंमत ठेवून आपल्याला काय करायचं आहे, तर 1 ची किंमत इथे 1 ही किंमत ठेवून आपल्याला काय करायची, y ची किंमत काढायची बरं का. मग पहा आता इथे 1 च्या जागी आपण काय केलेलं आहे, y ठेवलेला आहे, म्हणजे हा x नाही येणार, इथे 13 येतील. आता या 13चं काय करणार आहे, 13चं करणार पक्षांतर इकडे, म्हणजे हे तुमचे येतील 9y = हे प्लसचे इकडे काय होतील मायनस, म्हणजे हे 15 - 30, आणि हे 9y = 15 - 13 म्हणजे हे तुमचे येतील 2, आणि नंतर या 9चं पक्षांतर करायचं आहे तुम्हाला, आणि y = हे 2 भागीला येऊन जातील तुमचे 9, आणि याचा जर भाग तोडला तर बघा 2 भागीला 9चा जर भाग समजा तोडला, 2 ला भागणार आपण कितीने, 9. एकंदरीत आपण हे मनाने उदाहरण घेतलेलं आहे, त्याच्यामुळं हा थोडासा आपल्या काय आलेला डिफरंट किमती आलेल्या आहेत. तर इथे सुरुवातीला भाग जाणार म्हणजे 0. आता भाग जाईल 9 × 2 = 18, 0.2 येईल आपला, हे येतील 18, आणि बघा इथे उरतील 2 तुमचे, आणि परत हे 18 म्हणजे 2.2 असा हा कंटिन्यू राहणार, म्हणजे 0. बघा थोडंसं मनानं किंमत जर घेतली आपण, इक्वेशन मनानं तयार केली आहे, त्याच्यामुळं ही कमी किंमत आली आपल्याला, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये 0.2 जर असेल ना, तर अगदी आपलाच काय इथे फायदा आहे. फायदा म्हणजे कसा, तर आपला जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये 0.2 अगदी कुठे असणार, 0.2 असा जर ग्राफ असेल तर 0.2 हा काय पॉझिटिव्ह आहे ना, म्हणजे इथे 1 असेल आपला, इथे 2 असतील असं. आणि याच्यामध्ये जे अशा बारीक रेषा असतात ना, 1 2 3 4, आणि ही 5 ची मोठी असते थोडी, 6 7 8 9, आणि ही 10. मग 0.2 कुठे येणार, तर 1 आणि 2 इथे 0.2 येणार, म्हणजे हा पॉइंट तुमचा इथे येणार 0.2, आणि नंतर x ची किंमत काय आहे, 1 आहे. आणि बघा आता आणखी एक गोष्ट, की आता ही x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ची बरं का, आता y ऍक्सिस ला किती आलेली आहे, y ची किंमत किती आलेली आहे, 0.2. सपोज 0.2 जर आलेली आहे, तर x किती आहे माझा, तर x आहे 1, y किती आहे, तर 0.2. तर आता एक कुठे ठेवणार, इथे येणार x ऍक्सिस ला, आणि y ऍक्सिस ला हा आपला काय येणार, 0.2 येणार बरं का. तर ही गोष्ट थोडीशी व्यवस्थित लक्षात असू द्या, ठीक आहे. 1 2 आणि इथे 0.2 कुठेतरी येईल, म्हणजे असं काय होईल, आपला इथे हा पॉइंट येईल बघा, हा आपला इथे पॉइंट येईल. आता ग्राफ पेपरवर ते व्यवस्थित तुम्हाला समजून येईल की 0.2 आणि याचे जे कोऑर्डिनेट आहेत ते कशा प्रकारे आलेले आहेत, आणि इथे लिहिणाऱ्याला काय, तर 1, 0.2 अशा प्रकारे. नंतर बघा आपण हे उदाहरण समजून घेत नाही, तुम्हाला जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे करायचं आहे किंवा कशा प्रकारे सोडवायचं आहे हे मी इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे थोड्याशा किमती कमी जास्त होऊ शकतात, हे अशा प्रकारचे जे भागाकार आहेत ते येऊ शकतात, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. तर अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत ते परीक्षेमध्ये तुम्हाला येणार नाहीत, कारण की मनाने इक्वेशन घेतलेली आहेत. त्याच्यामुळे मग तुम्हाला इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की इथे 1, 0.2 आला. आणखी महत्वाचं म्हणजे इथे समजा काहीच दिलेलं नाही, हा दोन्ही पण किमती तुमच्याच मनाने घ्या, एक तर y ची घ्या किंवा x ची घ्या, एक काढून टाका. तर इथे काय करायचं, नेहमी घेताना किंमत घेताना 0 बघा 0 1
वजा 1 अशा छोट्या छोट्या किमती घ्यायच्या. म्हणजे छोट्या किमती घेतल्यानं काय होईल की तुमचा जो ग्राफ आहे, समजा इथे तुम्ही एखादी मोठी संख्या घेतली, समजा 20-22 काहीतरी घेतले समजा तुम्ही, किंवा 10 घेतली, आणि त्याची जर ऍडिशन झाली, समजा सपोज इकडे 42 आहे तर 43 होतील, आणि किंमत निघताना समजा आता याचं पक्षांतर झालं आणि काही जर गोष्टी समजा असं झाली की बाबा इकडं पक्षांतर झालं एखाद्या संख्येचं, आणि 42 मधून सपोज 42 मधून 10 जर तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं काम पडलं आणि वायची किंमत आली सपोज 32, तर ग्राफ पेपरवर जे आहे ते ग्राफ पेपरवर 32 जर म्हणले तर 32 ही जी संख्या आहे तर खूप मोठा तो ग्राफ वर जाऊ शकतो तुमचा. त्याच्यामुळं शक्यतो काय करायचं आहे तर लहान संख्या इथे घ्यायच्या आहे. ही गोष्ट तुम्ही काय करायची लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आणखी महत्वाचं इथे सांगतो मी, इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही ग्राफ लिहिता, बरं का, ज्यावेळेस तुम्ही ग्राफ काढाल समजा अशा प्रकारचा, तर त्यावेळेस न विसरता तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस लिहिणं महत्वाचं आहे. ठीक आहे, एक्स आणि वाय लिहिलं. त्याच्यानंतर समजा आपला 1,0.2 हा समजा इथे 1 होतं आपला, आणि आता इथे 1 होता आहे ना, आणि 0.2 कुठे आला होता, 0.2 इथे आला होता आहे ना. आता 0.2 कुठे वाय ऍक्सिसचा होता आहे ना, 0.2 इथे होता. ठीक आहे, 1 2 इथे होता. म्हणजे याचा जो पॉइंट आहे ना, हा छेदनबिंदू म्हणतोय आपण याला, तो इथे आलेला आहे. तर इथे याचे काय करायचे, त्याचे जे कोऑर्डिनेट आहेत ते आवर्जून इथे लिहिणं आहे तुम्हाला, लक्षपूर्वक इथे तुम्हाला ते कोऑर्डिनेट लिहायचे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट सपोज असा इथे आला आहे ना, त्याचे जे काही एक्स वाय झेड जे काही कोऑर्डिनेट असतील समजा 4,3 असं सपोज साठी आहे ना. नंतर सपोज आणखी इकडे आला समजा तुमचा, तेव्हा फर्स्ट कोऑर्डिनेट सेकंड आणि हा थर्ड इथे मायनस मध्ये येतील, समजा -5, -4 असे कोऑर्डिनेट आले, आणि मग ही तुमची अशा प्रकारची एक काय झाली, अशी एक रेषा झाली है ना. आता ही लाईन झाली. ठीक आहे, थोडीशी वेळी वाकडी आली आपली. ठीक आहे, पण इथे तुम्हाला जे इक्वेशन आहे सपोज 1 चं आहे, तर इथे तुम्हाला ते इक्वेशन लिहिणं की बाबा हे 13x + 9y = 15 या लाईनचं आहे, हे लिहिणं महत्वाचं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या न विसरता तुम्हाला करायच्या आहेत. बघा, याचे कोऑर्डिनेट लिहायचे आहे, लाईनचे इक्वेशन लिहायचं आहे, आणि शक्यतो काय होते तुमची लाईन जी आहे, हे मी थोडेसे काय केलेलं आहे, हाताने पॉइंट प्लॉट केलेले आहेत, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे हा जो लाईन आहे ही अशी थोडीशी कर्व झालेली आहे. ठीक आहे, परंतु इथे काय होते तुमचं, तर इथे तुम्ही नक्कीच ज्या वेळेस इक्वेशन व्यवस्थित सोडून काय करता, त्याच्या काढता, पॉइंट प्लॉट करता. पॉइंट प्लॉट केल्यानंतर तुमची लाईन 100% काय होते, सरळ अशी रेषा येते. तर इथे ग्राफिकल मेथडमध्ये ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण असतात. ज्याप्रमाणे मी सांगितलं की बाबा इक्वेशन मध्ये काय करायचं तुम्हाला, ज्यावेळेस किमती घेताना इथे एक घेत आहे, ऑलरेडी जर दिलेलं आहे तर तिथे तर काही तुम्हाला करायचं कामच नाही, कारण तीच घेणार आहात तुम्ही. पण जर समजा दिलेलं नसेल तर काय करायचं, जर दिलेलं नसेल किंमत तर छोटी किंमत शक्यतो काय करायची, घ्यायची आहे, ज्याच्यामुळे काय होईल तुमचा वेळ वाचेल. आणि अवघड अशा जर समजा सपोज तुम्ही काय केलं की बाबा किमती घेतल्या, तर होऊ शकतं की तुमचा कॅल्क्युलेशन मध्येच थोडासा जास्त वेळ जाईल. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन मध्ये वेळ नाही गेला पाहिजे, त्याचबरोबर ग्राफ पण मला काढायचा आहे, पेपरला पण वेळ पुरेल असं काय करायचं आहे, ते एक्झाम्पल मला सोडवायचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, छोट्या छोट्या किमती घ्यायच्या, लगेच व्यवस्थित तुमचे जे पॉइंट आहेत ते व्यवस्थित प्लॉट करून घ्यायचे, न विसरता त्याचे कोऑर्डिनेट लिहिणे, त्यानंतर कुठल्या लाईनचं ते कुठल्या इक्वेशनची ते लाईन आहे किंवा कुठल्या लाईनचं ते इक्वेशन आहे हे पण लिहिणं महत्वाचं आहे. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या की आपल्याला काय करायच्या आहेत, तर ग्राफिकल मेथडमध्ये आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल. तर याच्यानंतर आपण डिटर्मिनंट किंवा क्रेमर्स रूल हा कशा प्रकारे लक्षात ठेवायचा आहे हा पाठ आपण नंतर बघणार आहोत. थर्ड नंबरला येते तुमचा डिटर्मिनंट किंवा त्याला आपण क्रेमर्स रूल असंही म्हणतो. मग आता डिटर्मिनंट म्हणजे काय, तर निश्चय किंवा क्रेमरची पद्धत. मग बघा आता थर्ड मध्ये काय जो डिटर्मिनंट आहे, तर सुरुवातीला डिटर्मिनंट नंतर क्रेमरचा रूल समजून घेऊ. आता डिटर्मिनंट मध्ये काय, तर सरळ आणि अगदी सिंपल अशी गोष्ट आहे. बघा अशा प्रकारचा डिटर्मिनंट निश्चय असतो तुमचा. इथे समजा तुम्हाला अशा संख्या दिलेल्या असतील बरं का, समजा 3 आहे,
4 आहेत. ठीक आहे. इथे समजा तुम्हाला संख्या दिलेल्या असतील, समजा 3 आहे, 4 आहे, 9 आहे आणि इथे 7 आहे. तर पहा, व्यवस्थित लक्षात घ्या की इथे ज्यावेळेस आपण यांचा काय करत असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो सुरुवातीला या दोन संख्येचं आणि या दोन संख्येचं, है ना. सुरुवातीला या दोनचं करणार, वजा करणार त्याच्यामधून या दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन, काय तर गुणाकार. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की काही विद्यार्थी काय करतील किंवा काय होते काही झालं किंवा खालून वर गेलं आणि असं गेलं तरी चालेल, कारण गुणाकार एकच येणार 3 आणि 7चा किंवा 7 आणि 3चा. परंतु ज्या वेळेस आपण काय करतो, ह्या संख्या किंवा ह्या संख्या घेतो तर त्यावेळेस त्यांचे जे वजाबाकी आहे ती वजाबाकी कमी जास्त होऊ शकते. तर मग इथे एक सिंपल अशी गोष्ट लक्षात ठेवायची बघा, ए बी पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, नंतर सी डी अशा संख्या मांडलेल्या आहेत. तर आपण जनरली लिहायला कोणा बाजूने सुरुवात करत असतो, तर लिहायला आपण डावीकडून उजवीकडे लिहित असतो. म्हणून लक्षात ठेवायचं की बाबा डावीकडचा जो अंक आहे ना तो सुरुवातीला घेणार. आता डावीकडचा जर सुरुवातीला आपण घेत आहोत तर नक्कीच याचं तुम्हाला क्रॉस तर माहित आहे, तुम्हाला असं तर माहित आहे की बाबा अशा प्रकारचं आहे ना, असे बाण पण दाखवलेले आहेत बुकमध्ये, है ना. मग इथे लक्षात काय ठेवायचं की आपण सुरुवात कुठून करत असतो, तर सुरुवात अशा डाव्या बाजूने करत असतो. मग ही संख्या जर इथे जर आपण आलो तर पहिले या दोघांचं काय होणार, गुणाकार होणार. म्हणजेच तुम्ही लिहिणार 3 गुणिला 7 आणि नंतर वजा बाकी होणार 4 गुणिला 9. ही सिंपल एक तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे की आपण इकडच्या बाजूने सुरुवात करायची आहे, डाव्या बाजूने सुरुवात करायची अशा प्रकारे. ठीक आहे. आता नंतर याला सोडून घेऊयात का, बघा 3 गुणिला 7 वजा 9 गुणिला 4 किंवा 4 गुणिला 9 याचा काही फरक पडणार नाही. परंतु समजा 3 गुणिला 7 हे किती येतात 21 आणि वजा 9 चूक 3 8 36. म्हणजे इथं जर किंमत आपण आता 36 मधून जर समजा काय केले 21 वजा केली, 36 वजा 21 आपण करतो, है ना. हे किती येणार, हे 5 हे 15 येणार. पण इथे जर 21 वजा 36 केले तर हे वजा 15 येतील आणि जर तुम्ही चुकून 4 गुणिला 9 केले तर हे 36 सुरुवातीला येते, 21 नंतर येते. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते प्लस येण्याऐवजी मायनस येऊ शकतं किंवा मायनस येण्याऐवजी प्लस येऊ शकतं. म्हणून सुरुवात कशी करायची तर ती गोष्ट लक्षात ठेवा. हा वाट तुम्हाला समजला असेल. बघा नंतर आपण काय करूयात, तर क्रेमरचा जो रूल आहे तो क्रेमरचा रूल पण अशाच एक सिंपल साध्या अशाच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा क्रेमरच्या रूल मध्ये मी परत एकदा सांगतो की तुम्हाला हा जो काही पार्ट आहे त्याचा मी कशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सोडवायचे आहे त्याच्यावर आधारित गणित तो पार्ट तुम्हाला इथे सांगत आहे. म्हणून मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल घेऊन ते एक्झाम्पल सोडून दाखवत नाही. जर तुम्हाला एक्झाम्पल बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपले जे फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याच्या ज्या काही एक्सरसाइज आहेत त्यांच्या लिंक मी दिलेल्या आहेत, तिथे जाऊन त्याच्या एक्सरसाइज तुम्ही तिथे जाऊन पाहून घेऊ शकता. ठीक आहे. नंतर बघा आता आपल्याला क्रेमर्स रूल बघूयात. क्रेमरच्या रूल मध्ये बघा, क्रेमरच्या रूल मध्ये सिंपली दोन इक्वेशन असतील तुम्हाला, जसं की समजा 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 18 आणि सपोज सेकंड इक्वेशन आहे तुमचं की 19x प्लस 3y इज इक्वल्स टू 24. अशा प्रकारचे दोन इक्वेशन आहेत. आता इथे तुम्हाला पेपरमध्ये दोन इक्वेशन असे समोरासमोर देतील. दोन इक्वेशन समोरासमोर दिल्याच्या नंतर तुम्हाला म्हणतील सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रेमर्स रूल. तुम्हाला काय करायचे, ज्यावेळेस पेपरमध्ये तुम्ही लिहाल त्यावेळेस काय करायचंय बघा, महत्वाचा पार्ट आहे अतिशय. त्यावेळेस सोल्युशन तुम्ही लिहिणार आहे, आन्सर लिहिणार, आन्सर सोल्युशन जे काही तुम्ही लिहिणार है ना. तर मग इथे असं समजा सोल्युशन लिहिणार, असं लिहिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, इथे दोनही इक्वेशन बघा, दोनही इक्वेशन एकाखाली एक लिहून घेणं
अतिशय महत्वाचं आहे, त्याचं कारण पण आहे. बघा सपोज हे समजा मी आता इथे उत्तर लिहायला सुरुवात केली, 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 8 असं. त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहिणार, बिलकुल खाली त्याच्या 19x प्लस 3y इज इक्वल्स टू 24. थोडंसं सुटसुटीत लिहून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला माहित आहे आपण सुरुवातीला काय काढत असतो, कशाची किंमत काढत असतो, तर डी ची किंमत काढत असतो. मग पेजच्या थोडेसे मध्ये नाही लिहिले तरी चालतील, परंतु पेजला थोडेसे काय करायचे, जागा सोडायची तुम्हाला डी लिहायसाठी बरं का. म्हणजे जर तुमची इथून मार्जिन असेल अशी पेपरची, तर अशी एवढी तरी जागा सुटली पाहिजे. बघा याचं कारण चांगले आहे, त्याच्यामुळे मी सांगत आहे तुम्हाला. आता डी लिहिल्याच्या नंतर बिलकुल अशा प्रकारचे तिथे 2 रेषा मारणार तुम्ही. नंतर असे 2 डिटर्मिनंट नाही तर डिटर्मिनंटच्या रेषा काढणार. बघा डिटर्मिनंटच्या रेषा काढणार. आणि आता हे कशासाठी, तर बघा काय करायचं, इक्वेशनला हे जे लिहिलेलं आहे का खाली बरोबर याच्या सिस्टीमध्ये अशी रेष मारायची, इकडून वायच्या नंतर एक रेष मारून घ्यायची. ते झाल्याच्या नंतर पहा, ज्यावेळेस आपण काय करतो डी काढत असतो, त्यावेळेस आपण ह्या 2 किमती काय करत नाही, ग्राह्य धरत नाही. मग हे जर तुम्ही 2 ग्राह्य धरत नसाल तर हे काय करायचे, एका खाली एक लिहून घ्यायची. त्याच्यासाठी तुम्ही सांगत होतो की एका खाली एक इक्वेशन लिहून घ्या. त्याच्यानंतर अशा व्यवस्थित इथे सुरुवातीला, नंतर वायच्या नंतर सुरुवातीला, वायच्या नंतर शेवट अशा काय करायचे, तुम्हाला 2 रेषा मारून घ्यायची. नंतर हे किती आहेत, 13 लिहिणार वर, 13च्या खाली किती आहेत, 19 लिहिणार खाली. हे किती आहेत, इथे 2. हे किती आहेत, इथे 3. अगदी सिंपल पार्ट आहे. झालं. नंतर याचा क्रॉस करणार, वजाबाकी करणार, तो पार्ट समोर सोडवणार आहे ना. तो पार्ट मी सांगणार नाही, तुम्हाला मी सांगणार कशा प्रकारे लिहायचे. नंतर जर तुम्हाला काय करायचे, डीएक्स काढायचं आहे. बघा डीएक्स काय काढायचं आहे, मी डीएक्स तुम्हाला माहिती आहे. मग डीएक्स ज्या वेळेस काढतो त्यावेळेस एक्सचा विचार करत नाही आपण. अशाच प्रकारे डीएक्स काढणार, 2 रेषा ओढणार या स्थितीत बरं का. मग डीएक्स मध्ये जर मी एक्सचा वापर करत नसेल तर मला काय करायचे, ह्या संख्या आणि ह्या संख्या घ्यायच्या. चलाचा वापर आपण इथे करणार नाही बरं का. मग इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की बाबा हे 2 आणि 3 एका खाली एकच लिहायचे. बघा 2 आणि 3 काय करायचे, ते एका खाली एकच लिहायचे आहेत. पण 2 आणि 3 कशाचे मल्टिपल आहेत, कशाचे सहगुणक आहेत, वायचे. वाय आपण कधी लिहित असतो, बघा एक्स चे कुठे लिहिले, सुरुवातीला हे ना बघा 13 19. वाय कुठे लिहिला, सेकंड नंबरला 2 3. मग डीएक्स मध्ये आपण काय करत नाही, तर एक्सचा विचार करत नाही, एक्सच्या सहगुणकाचा विचार करत नाही, एक्सच्या मल्टिपलचा विचार करत नाही. आपण वाय आणि इज इक्वल्स टू च्या समोरच्या ज्या संख्या आहेत त्या लिहित असतो. मग हे वाय कुठे लिहिणार, वाय लिहिणार कधीही सेकंड नंबरलाच बरं का. असं समजा की बाबा आपण ज्या वेळेस एखाद्या संख्येचे असे कोऑर्डिनेट एक्स कॉमा वायचे समजा कोऑर्डिनेट लिहित आहे, पहिले काय लिहिणार, हा 2,4 जर लिहायचा असेल तर 2 एक्सचा कोऑर्डिनेट, वाय हा कितीचा 4चा कोऑर्डिनेट असंच लिहितो. मग इथे पण वाय जर लिहायचे आहे आपल्याला तर इथे लिहिणार 2 पहिल्या इक्वेशनचा, 3 लिहिणार दुसऱ्या इक्वेशनचा त्याच्या खालीच. नंतर हा 2 च्या समोर किती होते, 18 होते. मग हे 2 आणि 3 ते इथे लिहिले. मग हे 18 आणि 24 असेच उचलायचे, इथे लिहायचे, असे उचलणार, इथे लिहिणार 18 आणि 24. नंतर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी हा पार्ट आहे ना, इथे विसरायचा नाही आणि इथे पण हा पार्ट विसरायचा नाही. ठीक आहे. नंतर आता काय, याच्याच खाली लिहिणार मी dy लिहिताना dy असंच लिहिणार आहे बिलकुल सिस्टम मध्ये आहे ना. एखादी 2 रेषा जी आहे ती मध्ये तुम्ही सोडून दिली तरी चालेल आणि सोडायची थोडंसं व्यवस्थित वाटेल. आता काय dy लिहित आहे, y ची किंमत लक्षात घेणार नाही. आणि जर y लक्षात घेत नाहीये मला काय लिहायचे, एक्सच्या आणि इज इक्वल टू च्या समोरच्या. मग काय इथं तर अगदी सोपं, हे 13 19 सुरुवातीला 13 19 आहे तर 13 आणि 19 18 24 18 आणि 24. बघा इथे तुम्हाला वायचं जे आहे 24 आहे, वायचं जे आहे हे अगदी सोपं जातं. फक्त इथे एक्स मध्ये थोडेसे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण कन्फ्यूज न होता लक्षात घ्यायचं आहे की एक्स आपण सुरुवातीला लिहित असतो. बघा
इथे जसं आपण एक्स लिहिला सुरुवातीला, इथे एक्स लिहिला सुरुवातीला, वाय आपण सेकंड नंबरला लिहितो. मग इथे तर मी एक्सचा वापर करत नाही किंवा इथे एक्सचा विचारच करत नाही, मग हे वाय 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 लिहून घ्यायची सेकंड, फर्स्टमध्ये 18 आणि 24 अशा प्रकारे. मग परत हा पार्ट विसरायचा नाही. कुठून जायचं आपण? इकडून डावीकडून क्रॉस, नंतर उजव्या बाजूकडून खाली क्रॉस. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो काही डिटर्मिनंट किंवा क्रेमरचा रूल आहे हा काय करायचा आहे? सोडवायचा. याच्यानंतर याच्या व्यवस्थित किमती काढल्याच्या नंतर तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. मग तुम्हाला याचे फॉर्म्युला माहिती आहे, एक्स इज इक्वल्स टू डी अपॉन डीएक्स आणि वाय इज इक्वल्स टू डी अपॉन डी वाय, है ना. तर अशा प्रकारे नंतर काय करायचे तुम्हाला? या किमती काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला, तर आता हा पाठ तुमच्या लक्षात केंद्रित आला असेलच. आता नंतर जो आहे तुमचा रेड्युसिबल इक्वेशन हा पार्ट समजून घेऊयात. नंतर तुमचा रेड्युसिबल इक्वेशन जो पार्ट आहे, रेड्युसिबल इक्वेशन म्हणजे काय? तर एक सामायिक समीकरणात काय करणारे? कन्वर्ट करण्याजोगी इक्वेशन जे असतात ते. आता बघा इथे काय आहे, तर रेड्युसिबल इक्वेशन जे आहे ते तुम्हाला एकंदरीत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये 2 4 रेषीय समीकरणच असतात. परंतु ते तुम्हाला बघा पुस्तकात पण उदाहरण आहे, तुम्हाला अशा प्रकारचे पाहायला मिळते की 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 5 अशा प्रकारचं इक्वेशन आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे? बघा मी इथे हा जो पार्ट आहे हा तुम्हाला एका इक्वेशन वरूनच तुम्हाला संपूर्ण लक्षात येईल. इथे बघा इथे काय करायचं की बाबा 4x प्लस 3y असं समजा एक इक्वेशन. नंतर सेकंड इक्वेशन आहे सपोज 9x मायनस 5y इज इक्वल्स टू 21 अशा प्रकारचं इक्वेशन. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर समजा हे 4/x आहेत, इथे 4/x आहेत आणि इथे 3/y आहेत, 9/x आहेत आणि 5/y आहेत. जर इथे समजा आपण याला जर थोडंसं चेंज केलं, बरं का, चेंज कशा प्रकारे? तर पहा इथे याचा अर्थही बदलला नाही पाहिजे इक्वेशनचा, म्हणजे इक्वेशन तेच राहिलं पाहिजे, फक्त त्याची जी मांडणी आहे त्याची जी मांडणी आहे ती काय करायची आहे आपल्याला, फक्त काय करायची थोडीशी बदलायची. म्हणजे याला बघा कशा प्रकारे लिहित आहे. हे 4 जर आपण असे खाली घेतले, बरं का, 4 खाली घेतले आणि इथे 1 डिवायडेड बाय x असं लिहिलं, म्हणजे हे 4 गुणिला 1 भागिला x. याचा अर्थ काय? 4 1 4 4 भागिला x. म्हणजे याची मांडणी फक्त बदलली, याचा अर्थ बदललेला नाहीये. बरं. नंतर हे 3 पण असे समोर घेणार आणि 3 गुणिला 1 भागिला y बरोबर हे 5. सेकंड याच्यामध्ये पण आपण 9 ला असं समोर घेणार, पहा 9 ला समोर घेणार आणि 1 भागिला x वजा या 5 ला आपण असं खाली घेणार किंवा समोर लिहिणार आणि 1 भागिला y बरोबर 21 अशा प्रकारे, बरोबर 21. आता तुम्ही मला हे कशासाठी केलेलं आहे मांडणी अशा प्रकारे का? तर पहा आपल्याला काय करायचंय की जो सारखा पार्ट दोन्ही इक्वेशन मध्ये आहे तो आला पाहिजे, तो यायला पाहिजे. त्यासाठी जसं की आता इथे 1/x आहे, इथे 1/x, हे 1/y, इथे 1/y. म्हणजे आपण काय केलेलं आहे, दोन्ही याच्यामध्ये काही सारखा पार्ट आलेला आहे. बघा हा 1/x सारखा, 1/y 1/y सारखा, हा आला सारखा पार्ट. आता काय करायचं इथे असं झाल्याच्या नंतर पहा, तर आता हे काय करायचं आहे आपल्याला की 1/x आणि 1/y च्या जागी काय करायचं आहे, तर एखादा व्हेरिएबल घ्यायचा आहे. मग इथे एखादा व्हेरिएबल म्हणजे काय, तर पहा इथे पूर्ण जे इक्वेशन आहे आपलं हे अशा प्रकारचं होतं, परंतु आपण याला अशा प्रकारे कन्वर्ट केलं. मग आता इथे काय करणार, 1/x बरोबर काय करणार, पहा इथे 1/x बरोबर काय करायचं आहे, तर 1/x बरोबर इथे m किंवा n लिहिणार किंवा a लिहिणार आणि 1/y इज इक्वल्स टू b लिहिणार. म्हणजे पहा आता इथे 1/x जर हे 1/x च्या जागी जर आपण a लिहिला तर हा जे इक्वेशन आहे, हे जे इक्वेशन आहे काही 4 येईल प्लस 1/y च्या जागी आपण काय लिहित आहे, b लिहित आहे, हे 3 × b इज इक्वल्स टू 5. म्हणजे पहा एकंदरीत आपल्याला जसं हवं आहे तसं इक्वेशन आपण इथे तयार करू शकतो. 4a + 3b इज इक्वल्स टू 5. त्याच्यानंतर इथे दुसरं पण इक्वेशन पहा की इथे 1/x च्या जागी आपण a लिहित आहे, म्हणजे इथे 9a होईल आणि प्लस काय आहे, हे मायनस आहे
हा मायनस 5 1/y इज काय b इज इक्वल्स टू 20 अशा प्रकारे. आता हे पण इक्वेशन काय आहे, तर हे इक्वेशन पण आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे जे पहिल्या आपण इक्वेशन जसे आपल्याला पाहायची काय आहे सवय आहे तशा प्रकारचे हे दोनही इक्वेशन इथे आलेले आहेत. मग इथे हे इक्वेशन काय करायचे तुम्हाला सोडून घ्यायचे आहेत. हे इक्वेशन सोडून घेतले म्हणजे तुमचा पाठ संपला नाही बरं का, ही एक गोष्ट लक्षात घ्या. हे इक्वेशन सोडवल्याच्या नंतर इथे तुम्हाला किमती कशाच्या मिळणार, तर इथे किमती मिळणार तुम्हाला ए आणि बी च्या. ए आणि बी च्या किमती काढायच्या आहेत का आपल्याला, तर ए आणि बी च्या किमती नाहीत काढायच्या आपल्याला काढायचे आहेत एक्स आणि वाय च्या किमती. मग समजा इथे ए ची किंमत आलेली आहे, समजा ए ची किंमत -4 आलेली आहे आणि बी ची किंमत जी आलेली आहे ती समजा कन्सिडर करता येईल का, समजा इथे -3 आलेली. अशा प्रकारे जर हे दोन किमती आलेल्या आहेत तर नंतर ह्या किमती काय करायच्या आहेत, तर ह्या किमती आपण रिप्लेस काय केला होता 1/x आणि 1/y. मग ह्या किमती इथे टाकायच्या आहेत आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला x आणि y ची किंमत इथे तुम्हाला शेवटी काय होणार आहे मिळणार आहे. तर ज्या वेळेस हे इक्वेशन तुम्ही काय करता रिड्यूस करता त्यावेळेस व्यवस्थित काळजी घेऊन त्याच्यामध्ये सारखा पार्ट येईल. पहिल्या इक्वेशन मध्ये 1/x आला तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1/x आला पाहिजे. इथे 1/y आला तर इथे खाली पण 1/y आला पाहिजे. ही थोडीशी काळजी जर घेतली तर नक्कीच इथे पण तुम्ही हे इक्वेशन अशा प्रकारे सोडून तुम्ही चांगले मार्क इथे मिळवू शकता. फक्त एक पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे तुम्ही रिप्लेस केला ए बी एम एन पी क्यू असं काही घेऊ शकता तुम्ही, पण ज्या वेळेस ते तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय परत इथे एक्स आणि वायच्या याच्यामध्ये काय करायचंय तो पार्ट ठेवायचा आहे आणि नंतर एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. तर आता वर्ड प्रॉब्लेम आपण समजून घेणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवायचे, तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये बघा जे शाब्दिक उदाहरण असतात तुमचे त्याच्यामध्ये सुरुवातीचा अतिशय महत्वाचा असा जो पार्ट आहे तो म्हणजे उदाहरण व्यवस्थित वाचणे. बघा ज्यावेळेस उदाहरण आपण ते वाचता आणि ते जर तुम्हाला समजलं वाचता किंवा समजून तुम्ही वाचता, जर ते उदाहरण तुम्ही समजून वाचत आहात तर अर्ध्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथेच मिळालेलं असते. त्याच्यामुळे उदाहरण जे आहे ते कुठलेही शाब्दिक उदाहरण ते तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे समजून वाचणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ते जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला एक्स किंवा वायच्या किमती काय घ्यायच्या आहेत ते तुम्हाला तिथेच कळेल. आणि एक्स आणि वायच्या किमती घेतल्याच्या नंतर ज्या कंडिशन असतात काय असतात उदाहरणामध्ये काय असतात कंडिशन असतात की समजा आईचे वय मुलाच्या वयापेक्षा दुपटीपेक्षा 3 ने अधिक असून अशा प्रकारचे जे उदाहरणं असतात है ना, किंवा एखाद्या म्हणजे कशाची काय दिली असेल किंमत दिली असेल है ना, पेनाची किंमत आहे किंवा खुर्चीची किंमत आहे, टेबलाची किंमत आहे खुर्चीच्या किमतीपेक्षा 5 पटीने जास्त आहे, 5 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे, 3 ने जास्त आहे, कमी आहे, अशा ज्या कंडिशन असतात जे उदाहरणं असतात ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले जर वाचून घेतले तर तिथे तुम्हाला कंडिशन ज्या आहेत व्यवस्थित वाचताना जर समजल्या तर त्या कंडिशन बनवायला पण थोडंसं सोपं पडेल. तर इथे एकंदरीत ज्या प्रकारे मी उदाहरण सांगितलेले आहेत तिथेच तो पाठ तुम्ही समजून घ्यायचा आहे. जसं की समजा की इंग्लिशमध्ये असेल किंवा डबल दॅन टू, जर डबल दॅन टू जर असेल पुस्तकातच उदाहरण आहे डबल दॅन टूचं, तर डबल दॅन टू म्हणजे काय की त्याची डबल होणार. म्हणजे जर समजा एखादी गोष्ट तुम्ही एक्स कन्सिडर केली आणि वाय कन्सिडर केली आणि वाय डबल दॅन टू जर असं जर असेल तर वाय असेल किंवा वाय इज जर म्हणलंय उदाहरणार्थ वाय इज जर म्हणलं किंवा वाय आहे असं जर म्हणलं तर वाय हा इक्वल असणार ही गोष्ट एक लक्षात ठेवा. किंवा एक्स इज इक्वल टू असं दिलेलं असेलच अशातला भाग नाही. एक्स इज जरी असला तर एक्स असणार डबल दॅन टू ऑफ वाय. एक्स इज डबल दॅन टू ऑफ वाय म्हणजे एक्स आहे वायच्या डबल, वायची करायला लागणार डबल, दॅन टू म्हणजे दॅन टू म्हणजे काय अधिक 2 करणार म्हणजे एक्स हा वायच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक आहे. हे राहील तुमचं मराठी. समजत आहे की एक्स इज किंवा एक्स आहे वाय आहे
डबलने, दुपटीपेक्षा, है ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, अतिशय बारकाईने ते उदाहरण वाचून कंडिशन कशा प्रकारे बनवायचे आहेत, एक्स कशाला घ्यायचं आहे, वाय कशाला घ्यायचं आहे, ते जर उदाहरण व्यवस्थित वाचलं किंवा हे जे मी काही सांगितलेले आहेत 2 ते 3 शब्द त्याच्यावर जर थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं, डबल दॅन 2 असेल, लेस दॅन 2 असेल, 2 टाइम्स असेल, 3 टाइम्स असेल, 3 पटीत असेल, 4 पटीत असेल, अशा प्रकारचे जे उदाहरण तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिल्या जातात, तर ते जर तुम्ही व्यवस्थित वाचले तर वाचल्याच्या नंतर ते तुम्हाला अगदी लवकर जर समजले तर तिथे तुमचा थोडासा वेळ पण वाचू शकतो आणि वेळ वाचण्या कारणानं तुम्ही काय करू शकता, समोर ते उदाहरण लवकर सोडू शकता. त्याचबरोबर कंडिशन कशा प्रकारे तयार करायचे आहे, तर व्यवस्थित उदाहरण समजून त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, कंडिशन तयार करायचे. तर अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचे. एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट चॅप्टर आहे फर्स्ट पार्टचा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, हा आपण रिवाइज केलेला आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण या चॅप्टरमध्ये आज बघितलेले आहेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता आपण अशा प्रकारे सेकंड जो चॅप्टर आहे किंवा जॉमेट्रीचा काही जो पार्ट आहे तो आपण काय करणार आहेत, महत्त्वाचे थेरम्स असतील जॉमेट्रीमधले किंवा पार्ट जो फर्स्ट आहे, पार्ट फर्स्ट मधले सेकंड चॅप्टरचे, थर्ड चॅप्टरचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा जे महत्त्वाचं जे काही एक्झाम्पल आहेत किंवा महत्त्वाच्या जशा ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच पाहायला तुम्हाला येत्या काळात मिळणार आहेत. तर नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. तुमची जे काही प्रतिक्रिया आहेत त्या व्हिडिओला कमेंट करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन आहे ती प्रेस करा. आम्ही बनवलेल्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सर्वात आधी त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया आणखी एखाद्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.